महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। श्री लक्ष्मीनारायण गणेशोत्सव मंडळ वखारबाग सांगली सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळानं पौराणिक देखाव्याची परंपरा राखली आहे। याही वर्षी सादर करीत आहोत पौराणिक देखावा सीताहरण। सीताहरण। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। पिता दशरथांनी माता कैकेयीला दिलेल्या वरदानाची वचनपूर्ती करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी 14 वर्षांचा वनवास पत्करला होता। माता सीता आणि बंधू लक्ष्मण हे देखील श्रीरामांसमवेत वनवासास गेले होते। अरण्यात वास्तव्यासाठी त्यांनी एक पर्णकुटी बांधली आणि ते तिघेही त्या पर्णकुटीत वनवासी जीवन जगत होते। अरण्यात अनेक जंगली श्वापद आणि राक्षसी गणांचा वावर होता। एके दिवशी लंकापती रावणाची बहीण शूर्पणखाची नजर लक्ष्मणावर पडली। लक्ष्मणाचे ते अद्वितीय रूप पाहून शूर्पणखा लक्ष्मणाच्या प्रेमात पडली आणि लक्ष्मणाला आपलेसे करून घेण्यासाठी तिनं एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केले आणि ती लक्ष्मणाकडे गेली। परंतु लक्ष्मणाने तिला प्रतिसाद दिला नाही। तरीही शूर्पणखा काही लक्ष्मणाची पाठ सोडायला तयार नव्हती। शेवटी चिडून लक्ष्मणानं धारधार शस्त्रानं तिचं नाक कापलं। घायाळ शूर्पणखा विलाप करीत भाऊ रावणाकडे गेली। घडलेला सारा वृत्तांत सांगितला आणि बदला घेण्यास सांगितले। माता सीतेच्या अलौकिक सौंदर्याचं वर्णन केलं आणि बदला म्हणून माता सीतेचे अपहरण करण्यास सांगितले। बहिणीचा झालेला अपमान रावणालाही सहन झाला नाही। लागलीच रावणानं सीतेचे अपहरण करण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्यानं मायावी राक्षस मारीचची मदत घेण्याचं ठरवलं। राजाच्या आज्ञेचे पालन म्हणून मारीचने होकार दिला। ठरल्याप्रमाणे मारीच राक्षसानं एका सुंदर सुवर्ण हरिणीचे रूप घेतले आणि तो श्रीराम राहत असलेल्या पर्णकुटी समोर आनंदानं बागडू लागला। त्या सुंदर तेजस्वी मोहक कांचन मृगाचा सीतेला मोह झाला। अवर्णनीय सौंदर्य असलेला सर्वांग सुंदर रत्नखचित असा तो कांचन मृग पाहून सीता म्हणाली, हे प्रभू, हा कांचन मृग किती सुंदर आहे नाही? त्याचं अप्रतिम असं सुवर्ण रूप, आहा! या मृगाचे चर्म किती विलोभनीय, किती सुंदर आहे। हे सत्य प्रतिज्ञ प्रभू, या कांचन मृगाचा वध करून माझ्यासाठी त्याचं चर्म घेऊन यावं। लक्ष्मणा, वनात राक्षस समुदाय संचार करीत आहे। बुद्धी, विवेक, बल आणि समय यांचा विचार करून सीतेचं रक्षण कर। मी या कांचन मृगाला मारून परत येईपर्यंत तू सीतेच्या रक्षणार्थ इथंच थांब। आणि प्रभू श्रीराम आपलं धनुष्य धारण करून त्या कांचन मृगाचा पाठलाग करू लागले। परंतु तो चपळ कांचन मृग लांबच लांब उड्या मारत दूर पळू लागला। श्रीरामही त्याचा पाठलाग करता करता दृष्टीआड झाले। हरणाचं रूप धारण केलेला तो मायावी राक्षस मारीच होता। त्यानं श्रीरामाला चकवा दिला। तेवढ्यात श्रीरामांनी त्या कांचन मृगाचा अर्थात मारीच राक्षसाचा बाणाचा वेध घेतला। मायावी मारीचाने जाणीवपूर्वक श्रीरामांच्या आवाजात आरोळी ठोकली। लक्ष्मणा, अरे लक्ष्मणा, धाव धाव लक्ष्मणा, माझे जीव धोक्यात आहे। लक्ष्मणा, लक्ष्मणा, जीव धोक्यात आहे। हे सीते, सीते, लक्ष्मणा, धाव। रामाच्या स्वरातली ही आर्त हाक ऐकून सीता चमकली। ती लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मण भाऊजी, प्रभू श्रीराम कांचन मृगाच्या पाठलागावर गेले। ते अद्याप परत आले नाहीत। त्यांनी मदतीसाठी घातलेली साद आत्ताच माझ्या कानी पडली। मला खूपच चिंता वाटू लागली आहे हो। सीतामाई,
चिंता करू नका. त्रैलोक्यात असा कोणीही नाही की जो प्रभू श्रीरामांना क्षती पोहोचवू शकेल. आपण निश्चिंत राहा. सीतामाई, आपली तगमग मी जाणतो, पण प्रभू श्रीरामांची मला आज्ञा आहे की जोपर्यंत ते इथं येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडून जाऊ नये. माझी चिंता करू नका भाऊजी. आधी श्रीरामांचा शोध घ्या. त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांच्या विना माझा जीव अगदी कासावीस होऊ लागलाय. सीतामाई, पण ठीक आहे. मी आपल्या रक्षणासाठी पर्णकुटी भोवती माझ्या बाणानं एक रेखा कुणीही पर्णकुटी जवळ येण्याचा प्रयत्न केला, ही रेखा ओलांडली की तत्काळ जळून भस्मसात होईल. पण आपणास विनंती अशी की आपणही ही रेखा ओलांडून पर्णकुटी बाहेर जाऊ नये. लक्ष्मण भाऊजी, चिंता करू नका. आपल्या सूचनेनुसारच सारं होईल. आपण मात्र श्रीरामांना त्वरित घेऊन यावं. लक्ष्मण रेखा आखून सीतामाईंना वंदन करून लक्ष्मण श्रीरामांचा शोध घेण्यासाठी वायू वेगानं पर्णकुटी बाहेर पडला. इकडं महाबलशाली उन्मत्त कपटी रावण दबा धरून बसला होता. लक्ष्मण श्रीरामांच्या शोधात गेल्यानं सीता आता पर्णकुटीत एकटीच होती. आपला कुटील हेतू साध्य करण्यासाठी रावण साधू वेशात पर्णकुटी समोर प्रकट झाला आणि भिक्षा मागू लागला. ओम भवते भिक्षां देहि. ओम भवते भिक्षां देहि. ओम भवते भिक्षां देहि. ओम भवते भिक्षां देहि. साधू महाराज, प्रभू श्रीरामांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या ठिकाणावरून कोणीही साधू याचक रिकाम्या हाती परत जात नाही. या, आपलं भिक्षा पात्र पुढे करा. मी आपल्याला भिक्षा वाढते. हे पहा सीते, तूच पुढे येऊन मला भिक्षा वाढ. पण साधू महाराज, मी ही लक्ष्मण रेषा ओलांडू शकत नाही. हे सीते, मग मी भिक्षा न घेताच पुढे जाईन. पण मला रिक्त हस्तानं पाठवल्यानं तुझ्या पदरी पापाचं फळ पडेल. माझ्या शापाचं फळ वाढेल. तुझ्या माथी कलंक येईल. राम लक्ष्मणास नरक यातना होतील. नको नको साधू महाराज, असं अशुभ चिंतू नका. अभद्र कथन करू नका. मी येते ही रेखा ओलांडून आणि वाढते आपल्याला भिक्षा. लक्ष्मण रेखा ओलांडून सीतेनं पुढे पाऊल टाकलं. भिक्षा वाढण्यासाठी हात पुढे केला. त्याच क्षणी कपटी रावणानं सीतेचा हात पकडला. तिच्यावर जोरदार झडप घालून आपल्या बाहूंच्या विळख्यात घेतला. महाकाय रावण रूपात प्रकट होऊन त्यानं सीतेला खांद्यावर टाकलं. सीतेचा प्रतिकार चालू होता, पण त्या प्रतिकाराला न जुमानता रावणानं सीतेसह पुष्पक विमान लंकेच्या दिशेनं मार्गस्थ केलं. लक्ष्मणा, प्रभू रामा, धावा धावा. प्रभू सोड मला. प्रभू. माता सीतेला जबरदस्तीनं आकाशमार्गे लंकेत नेत असताना लंकाधीश रावणावर पक्षीराज जटायूनं हल्ला केला. पक्षीराज जटायूनं माता सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दशानन रावण आणि पक्षीराज जटायू यांच्यात युद्ध झुंजलं. पण अखेर रावणानं आपल्या खड्गानं जटायूचे पंख कापले आणि तो लंकेकडे मार्गस्थ झाला. सोड मला. सोड दुष्टा, सोड मला. लक्ष्मणा, प्रभू श्रीरामा, सोड मला. सोड दुष्टा. प्रभू रामा, अरे सोड मला. लक्ष्मणा भक्तजनो, माते समान पूजनीय वंदनीय असलेल्या सीतेचं अपहरण केलं आणि त्यामुळेच रावणाचा सर्वनाश झाला. म्हणूनच भक्तांनो, परस्त्रीला माते समान वागवा. भगिनींचं रक्षण करा. आपल्यातील राम सदैव जागा ठेवा. आपला रावण होऊ देऊ नका. नारी ही पूजनीय आहे, वंदनीय आहे.
नारीचा सन्मान राखणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे.